श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव रानडे यांचे चरित्र प्रकरण क्रमांक 9. महाराजांचे महानिर्याण. अनुभव जे जाणती ते गुरुपदींचे अभिलाषी. सद्गुरूंच्या सहवासात असताना मनुष्यास संसाराचा विसर पडतो, तो निर्भय होतो. गुरुमाऊलींचे छत्र आपल्यावर असल्याबद्दलची त्याची श्रद्धा असते, परंतु सुरुवातीची ती श्रद्धा सगुणावर असते. सद्गुरू आपल्याजवळ आहेत हा विचार बुद्धीला पटला तरी अनुभव तसा नसल्याने सद्गुरूच्या सगुण रूपापासून दूर गेल्यावर भीती व चिंता भेडसावू लागतात. पुन्हा त्याला आपल्या गुरूंकडे जावे असे वाटते. इंचगिरीस महाराजांच्या संगतीत 7 दिवस आनंदात राहून परत पुण्यास गेल्यावर निरूपणी हे सद्बुद्धी होते, स्थलत्याग होता सेवेची जाते, अशी स्थिती काही प्रमाणात गुरुदेवांची झाली. महाराजांना लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, समर्थांच्या सहवासात होतो त्यावेळेस 1 आठवडा मोठ्या आनंदाने गेला. येथे आल्यावर संसार, काळजी व चिंता सुरू झाली. समर्थांच्या सहवासात असताना जो मनास उल्हास व जी निर्भयता असते ती निर्भयता सदा सर्वदा राहावी याबद्दल सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे. त्याखेरीज गत्यंतर नाही. तारीख 7/9/1913. इसवी सन 1913च्या श्रावण मासाच्या सप्तामध्ये मनात असूनसुद्धा गुरुदेवांना जाणे झाले नाही. तरी श्रावणानंतर थोड्याच दिवसात रजा मिळाल्यावर 7 दिवस ते इंचगिरीस जाऊन आले. मे महिन्यातील सोलापूरच्या भेटीनंतर 2-3 महिन्यातच महाराजांची त्यांनी इंचगिरीस भेट घेतली. महाराजांच्या भेटीसाठी गुरुदेवांचे मन दिवसेंदिवस ओढ घेऊ लागले. इतक्यात महाराजांचा मुक्काम तेरदाळला असल्याचे त्यांना एका मित्राकडून पत्र आले. ते पत्र पाहता मागे तेरदाळ, चिम्मड वगैरे गावी आपण महाराजांच्या बरोबर असल्याचे त्यांना आठवले. आपणास महाराजांच्या सहवासाचा लाभ जेवढा मिळावा तेवढा तो मिळत नसल्याबद्दल वाईट वाटून त्यांनी खालील पत्र लिहिले. पत्र. भक्तिमार्ग ही सुळावरील पोळी आहे असे संत सांगत आले आहेत. त्याची प्रचिती चांगलीच बाणावयास लागली आहे. प्रथम मनुष्याच्या हातून खटपट होत नाही. खटपट झाली तरी फळ लवकर प्राप्त होत नाही. त्यामुळे भक्तिमार्ग किती कठीण आहे ते कळावयास लागले आहे. नामामृत ही कामधेनू आपण दिलेली आहे, तरी तिचे दूध काढणे हे प्रत्येक इस्माकडून होणे शक्य नाही. या कारणाने साधूंची योग्यता वरवर पाहून केव्हाही कळणे शक्य नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरी महिमान कळो येईल. या उक्तीप्रमाणे आपण स्वतः साधू बनल्याखेरीज साधूंची योग्यता कळत नाही. वरवर पाहून केवळ शाब्दिक शंका विचारणे हेच जोपर्यंत सर्वस्व वाटत आहे व जोपर्यंत पदरास खार लावून खटपट करणे शक्य होत नाही तोपर्यंत खरे रहस्य न कळता शंका घेणारे लोक केवळ वरचेवर टकमक पाहत असतात. त्यांना अनुभवाची गोडी कळणे शक्य नाही. या अनुभवाचे मार्गावर उत्तेजन देण्याबद्दल आपली जितकी प्रार्थना करावी तितकी थोडीच आहे. सद्गुरू कृपेखेरीज अनुभवही येणे शक्य नाही असे वाटत असल्याने अनुभव वाढवण्याबद्दल वारंवार आपल्याजवळ प्रार्थना करणे इतकेच आमच्या अधीन आहे. तारीख 11/11/1913. गुरुदेवांचे वरील पत्र म्हणजे साधकांच्या अंतरंगाची ओळख आहे. साधूंची योग्यता मिळवण्याविषयी व भक्तिमार्ग ही सुळावरची पोळी असल्याबद्दलचे जे विचार त्यांनी या पत्रात व्यक्त केले आहेत तेच विचार त्यांनी पुढे हिंदी व कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथामध्ये मांडले आहेत. ही दोन्ही पुस्तके 1954 नंतर प्रकाशित झाली, हेही वाचकांनी लक्षात घ्यावे. आपल्या परमार्थ सोपान या हिंदी ग्रंथामध्ये त्यांनी या विचाराला अनुसरून खालील दोहे घेतले आहेत. चढ़ा मंसूर सूली पर पुकारा इश्क बाजों से, यह उसके बाम का जीना है आए जिसका जी चाहे. साधु कहावत कठिन है लंबा पेड़ खजूर, चढ़े तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर. परमार्थात जय मिळवायचा असेल तर स्वत्वाचा सर्वस्वी त्याग करण्याची तयारी पाहिजे असे गुरुदेवांचे मत आहे. त्यांचा हा सिद्धांत त्यांच्या स्वअनुभवावर आधारलेला होता हे त्यांच्यावरील पत्राने सिद्ध होत आहे. खऱ्या साधकाच्या जीवनात ही अवस्था एक वेळा आल्याशिवाय राहत नाही असे दिसते. 9 महिने वेदना सहन केल्या असे श्री शिवलिंगव्वा म्हणतात. नामाची तुलना गुरुदेवांनी कामधेनूशी केली आहे. हरिनामरूपी कामधेनू आपण होऊन आली हे कन्नडपद दासकृष्ण रावांचे आपल्या कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या ग्रंथामध्ये गुरुदेवांनी घेतले आहे. धार काढता आली तर तिचा उपयोग, नाहीतर तिचा काहीच उपयोग नाही असे सांगण्यात व्यक्तिस्वातंत्र्य व मानवी प्रयत्नांचे महत्त्व यावर त्यांनी भर दिल्याचे दिसते. देव हा एक व्यापारी आहे. तुमच्या प्रयत्नाच्या प्रमाणात तो तुमच्यावर कृपा करतो असे त्यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे. साधू होऊन साधूला ओळखावे लागते असे सांगून
कच्च्या साधकांना त्यांनी इशारा दिला आहे. कितीही नामस्मरण केले तरी अनुभव येणे सद्गुरूच्या कृपेवर अवलंबून आहे. त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करणे एवढेच मनुष्याच्या हाती आहे असे सांगून ते आपल्या सद्गुरूला शरण गेल्याचे वरील पत्रावरून दिसून येते. महाराजांची शेवटची भेट. सद्गुरूंच्या दर्शनाची ओढ इतकी लागली होती की त्यांनी पुन्हा रजा मिळवली व आपल्या मातोश्रींसह मार्गशीर्ष सप्तास ते इंचेगिरीस गेले. इंचेगिरीस ही भेट बऱ्याच दृष्टीने महत्त्वाची आहे. श्री शिवलिंगोबांची प्रत्यक्ष भेट झाली. श्री शिवलिंगोबांची प्रत्यक्ष भेट झाली. बुंदीच्या लाडवांचा त्यांचा प्रसाद झाला. महाराजांचा अखेरचा सहवास लाभला. शिवलिंगोबांच्या भेटीने परमानंद झाला. त्याबद्दल त्यांना धन्यता वाटली. त्यांच्या भेटीने झालेला आपला आनंद त्यांनी पत्र लिहून त्यांना कळवला. पत्र. आज बरेच दिवस आपली भेट व्हावी अशी इच्छा होती. ती या गेल्या मार्गशीर्ष सप्ताहामध्ये सफल झाली. हे पाहून आनंद होत आहे. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांसी. या समर्थ उक्तीप्रमाणे आपल्या भेटीमुळे परमानंद झाला. तारीख 10/12/1913. मार्गशीर्ष मासाचा सप्ताह संपला. समाप्तीच्या दिवशी गुरुदेवांचा बुंदीच्या लाडवांचा प्रसाद झाला. समाप्तीनंतर निरोप देताना सप्ताहाचा प्रसाद म्हणून 5 बुंदीचे लाडू महाराजांनी आपल्या हाताने गुरुदेवांना दिले. महाराजांच्या हातचा प्रसाद मिळाल्याबद्दल त्यांना धन्यता वाटली. तो प्रसंग ते कधीच विसरले नाहीत. 15-20 वर्षानंतर इचलकरंजीच्या राजेसाहेबांसह ते एकदा इंचेगिरीस गेले होते. मठात गेल्यावर मठातील महत्त्वाच्या जागा राजेसाहेबांना दाखवून त्यांच्याबद्दल माहिती गुरुदेव स्वतः त्यांना सांगत होते. महाराजांच्या खोलीत आल्यावर ही महाराजांची खोली, ते येथे राहत असत असे अत्यंत आस्थेने गुरुदेव त्यांना सांगू लागले. असेच सगळीकडे सांगण्यात येते असे जरा उपरोधिक शब्दात राजेसाहेब म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी गुरुदेवांच्या भावना दुखावल्या व ते एकदम गंभीर झाले. व ह्या जागेचे महत्त्व तुम्हास कसे कळणार? येथे या जागी महाराजांनी आपल्या हाताने प्रसादाचे बुंदीचे 5 लाडू मला दिले. ही घटना मी कधी विसरणार नाही असे भावनावश होऊन गंभीर आवाजात म्हणाले. इतके त्या प्रसादाच्या घटनेचे महत्त्व त्यांना होते. महाराजांचे निर्याण. आपण इंचेगिरीस आल्यावेळी राहण्यास स्वतःची खोली असावी असे गुरुदेवांना वाटले. आपली इच्छा त्यांनी महाराजांना सांगितली आणि त्याला परवानगी देण्याबद्दल त्यांनी श्रींना विनंती केली. काही नको, तुम्ही आल्यावेळी राहण्यास माझी खोली रिकामीच आहे असे सांगून खोली बांधण्यास महाराजांनी त्यांना परवानगी दिली नाही. महाराज सहज बोलले असे त्यावेळी गुरुदेवांना वाटले, परंतु महाराजांचे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. हे नंतर जे घडले त्यावरून त्यांची खात्री झाली. महाराजांच्या निर्याणानंतर इंचेगिरीला स्वतःसाठी खोली बांधण्याचा गुरुदेवांनी 2-3 वेळा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. तुला माझी खोली रिकामीच आहे असे सांगण्यामागे आपण आपले अवतार कार्य संपवणार असल्याची पूर्वसूचनाच महाराजांनी दिली असावी. कारण पुढे थोड्याच दिवसात म्हणजे 1.5 महिन्यातच महाराज ज्योतिस्वरूप झाले. मार्गशीर्ष मासाचा सप्ताह आनंदात चालला होता, परंतु त्याचवेळी महाराजांची प्रकृती बिघडू लागली होती. काळजीचे कृष्णमेघ दाटून आले होते, पण महाराजांनी तसे बोलून दाखवले नाही. सप्ताह संपतो तोच महाराजांची प्रकृती सुधारल्यासारखे वाटले. ते पाहून गुरुदेवांना थोडा आनंदही झाला, पण त्यांच्या सूक्ष्म बुद्धीला अजून खात्री वाटत नव्हती. म्हणून पुण्याला गेल्यावरही त्यांनी महाराजांच्या प्रकृतीविषयी विचारणा करणारी पत्रे लिहिली. 26/1/1914 रोजी शिवलिंगमांना लिहिलेल्या पत्रात ते विचारतात. पत्र. समर्थांच्या प्रकृतीबद्दल या सप्ताहाच्या वेळी फार काळजी वाटत होती. ती काळजी त्यांच्याच कृपेने त्यांची प्रकृती सुधारत चालल्यामुळे थोडी बहुत दूर झाली. समर्थांकडून आज बरेच दिवसात पत्र नाही. त्यांची प्रकृती हल्ली कशी आहे हे कळण्याची उत्कंठा आहे. गुरुदेव पुण्यास होते खरे, पण त्यांचे सारे लक्ष इंचेगिरीकडे लागले होते. केव्हा काय बातमी येईल अशी त्यांच्या मनास रुखरुख लागून राहिली होती. अशा चिंतेच्या मनस्थितीत असताना एके दिवशी त्यांना एक स्वप्न पडले. त्यात महाराजांचे अंथरूण रिकामे असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांचे मन सरकले. काहीतरी घोटाळा झाला असावा असे त्यांना सारखे वाटू लागले. इतक्यात बाबांचे एक पत्र त्यांच्या हाती आले. पत्र. श्री सद्गुरू समर्थ महाराज भाऊसाहेब उमदी आज रोजी माघ शुद्ध 3 रोज गुरुवार रात्री 8 वाजता इंचेगिरी येथे स्वर्गवासी झाले. हे आपणास व तेथील संत सभास कळावे ही विनंती. तारीख 30/1/1914. हे पत्र वाचून जणू अंगावर शत विजा एकाकी कोसळून पडाव्या तसे गुरुदेवांचे झाले. गुरुविरहाचे दुःख. आपल्या सद्गुरूंच्या निर्याणाने त्यांना झालेले दुःख अपार होते.
गुरुविरहाचे दुःख मनोमनी साठवून आपल्या मातोश्रींसह गुरुदेव इंचगिरीला आले. बाबांना पाहताच विव्हळ होऊन डोळ्यावाटे अश्रूंचा पूर वाहू लागला. बाबांच्या बरोबर काय बोलायचे ते त्यांना समजेना. 2 महिन्यापूर्वी सप्तास आले त्यावेळी कोण उत्साह होता, आता विषादाचा सागर, असीम अमर्याद. गुरुदेव भानावर नव्हते. ते पाहून बाबाच बोलले, रामराया, महाराजांच्या विरहाने मला काही खेद होत नाही, पण आपणच जर खंत करू लागलो तर इतर जनांनी कोण्या वाटे जावे, त्यांचे सांत्वन कोण करणार. दिवसा सर्वांशी बोलतो, पण रामराया रात्र रात्र अश्रू ढाळत बसतो. दुःख हलके करण्याचा प्रयत्न करतो, प्राण कासावीस होतो. कोणाला सांगू माझे दुःख. इकडे गुरुदेवांचीही तीच अवस्था. गुरुदेव कळवळून सांगत, महाराजांच्या निर्याणानंतर 1 वर्षभर रात्रीच्या वेळी महाराजांच्या विरहाच्या दुःखाश्रूंनी माझी उशी भिजत असे व पुढे 12 वर्षे महाराजांच्या प्रत्येक पुण्यतिथीला रात्रीच्या वेळी माझी उशी अश्रूंनी भिजत होती. महाराजांच्या निर्याणाची एकंदर हकीकत बाबा व नंदेप्पा यांच्याकडून त्यांनी ऐकली. त्यांच्याकडून ऐकलेल्या माहितीस आपल्या काव्याची जोड देऊन महाराजांच्या निर्याणासंबंधी अभंग रचला. तो निर्याणाचा अभंग म्हणूनच प्रसिद्ध आहे. अभंग. संपलेसे वाटे अवतार कार्य, म्हणून या काय त्वरा केली. जातो म्हणून या सांगितले आधी, सर्वही उपाधी त्यागी येली. शिष्य विनविती आपणासी जाणे, मागे भक्ती कोणे चालवावी. तुम्हासी हो त्याची काय असे, चिंता भक्ती चालविता देव असे. चिंता केली तरी होईल ते होते, कदा चुकेना ते देवकाज. ऐसे वदोनिया वाणी बंद केली, आत नामावळी चाललीसे. नाम चालविले एकादश दिन, भोजन जीवन त्यागी येले. जीवन म्हणजे पाणी. भोजन जीवन त्यागी येले. माघ शुद्ध तृतीया दिन गुरुवार, रात्र 1 प्रहर झाली असे. शिष्य मिळून या करीती भजन, सप्रेम जीवन डोळा लोटे. म्हणजे सप्रेम जीवन म्हणजे पाणी, सप्रेम म्हणजे प्रेमाने डोळ्यातून पाणी वाहत होते. शिष्य मिळून या करीती भजन, सप्रेम जीवन डोळा लोटे. भजनाचे अंती विठ्ठल गर्जना, अति प्रेमे जाणा चाललीसे. कापुराची ज्योती निमता देखोनी, टाळी वाजवूनी देह सोडी. सोडी देह आमुचा धन्य गुरुनाथ, ज्योतीमध्ये ज्योत गुप्त झाली. येथे प्रकरण क्रमांक 9 समाप्त होतं. थोड्याच वेळात प्रकरण क्रमांक 10ला सुरुवात करू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.